नमस्कार. आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची चरित्रकथा बघूयात. महाराजांना विद्वान पंडितांच्याबद्दल, कुशल कारागिरांच्याबद्दल आणि प्रतिभावंत कलाकारांच्याबद्दल नितांत प्रेम होते. त्यांचे सर्व आयुष्य राजकारणाच्या आणि रणांगणाच्या धकाधकीत गेले. जर त्यांना स्वास्थ्य लाभले असते तर त्यांनीही कोणार्कासारखी अतिसुंदर आणि भव्य मंदिरे आणि प्राचीन राजांप्रमाणे नद्यांना सुंदर घाट बांधले असते. स्वराज्यापाशी तुडुंब पैसा नव्हता, राजापाशी शांत आणि निर्विघ्न वेळ नव्हता, पण हा मराठी राजा रसिक होता. प्रतापगडावरचे श्री भवानी मंदिर, गोव्यातील श्री सप्तकोटीश्वर मंदिर, पुण्याचे श्री कसबा गणपती मंदिर, पाषाणचे श्री सोमेश्वर मंदिर अन लागूनच असलेला राम नदीवरील घाट महाराजांनी बांधले. राजपूत राजांप्रमाणे आणि मोगल बादशहांप्रमाणे महाल आणि प्रासाद महाराजांना बांधता आले नसते काय, पण त्यांचे दोन्हीही हात ढाली तलवारीत गुंतलेले होते. त्यामुळे झाले ते एवढेच झाले. बराच पैसा खर्च करून सुंदर बांधलेले एक भव्य गोपूर मात्र आंध्र प्रदेशात श्रीशैलम येथे आजही उभे आहे. ते शैलमचे मंदिरास उत्तरेच्या बाजूस असलेले गोपूर महाराजांनी बांधले. हे गोपूर बांधताना ते स्वतः एकही दिवस हजर राहू शकले नाहीत. वास्तुकलाकारांच्या हाती परवालीने पैसा ओतून या गोपुराचे काम करून घेतले गेले. हे झालेले काम त्यांना स्वतःला कधीही पाहता आले नाही, पण काम करणाऱ्या कुशल वास्तुकलाकारांनी बांधकाम अप्रतिम केलेले आहे. आपण या गोपुराच्या दारात उभे राहिलो तर आपल्या डाव्या हातास म्हणजेच पूर्वेकडे असलेल्या भव्य देवडी म्हणजे देवाची या द्वारी क्षणभरी उभे राहण्याकरता किंवा बसण्याकरिता असलेली सुंदर जागा आपण पाहिले तर त्या सायसंगीने दगडी भिंतीवर शिवाजी महाराजांची मूर्ती कोरलेली आपणास दिसेल. महाराज श्री शैलेश्वरास नम्रतापूर्वक भक्तिभावाने नमस्कार करीत आहेत असे त्या शिल्पात दाखवले आहे. हे शिल्प तेथे काम करणाऱ्या त्यावेळच्या कलाकार शिल्पकारांनी कोरलेले आहे. महाराजांनी अनेक जुने किल्ले दुरुस्त केले आणि अगदी नव्याने 8 किल्ले बांधले. ते सर्वच किल्ले बलदंड आहेत. त्यातील राजगड किल्ला तर अतिशय देखणा आहे. राजपुतांनी प्रचंड अन सुंदर महाल बांधले. जैसलमेर, जयपूर, जोधपूर, बुंदी, भरतपूर, दतिया, बिकानेर इत्यादी ठिकाणचे महाल स्वर्गीय सौंदर्याने नटलेले आहेत हे अगदी खरे. ती सार्वभौम स्वातंत्र्याची सजवणूक महाराजांनी किल्ले बांधून आणि लढवून सह्याद्रीच्या खडकाळ प्रदेशात मैसभाच उभी केली. महाराजांनी शेतकऱ्यांसाठी बंधारे आणि विहिरी बांधल्या. शिवापूर आणि पाचाड, रायगड येथे फळबागा सजवल्या. पण एवढेच, याहून अधिक काही करता आले नाही. जे दगडाधोंड्यात करता आले नाही ते त्यांनी विद्वान प्रतिभावंताकडून लेखणीने कागदावर करवून घेतले. राज्यव्यवहार कोश या नावाचा शब्दकोश त्यांनी धुंडीराज व्यास आणि रघुनाथ पंडित अमात्य यांचेकडून लिहवून घेतला. अमात्यावरती रघुनाथनामा, करोती राजव्यवहाराकाशम. सारी मराठी भाषा फारसी आणि अरबी भाषेने अलाउद्दीन खलजीपासून ते औरंगजेबापर्यंत गराडली गेली होती. राज्यव्यवहारातील बहुतेक शब्द हे फारसी वा अरबीच होते. आपल्याच राज्यात आपलीच भाषा असली पाहिजे असा महाराजांचा मनोमन निर्णय होता. स्व या शब्दाचे महत्त्व आम्हाला कधी कळले नाही. आम्ही नकळत किंवा कळूनही अरब बनतो, इराणी बनतो. भाषा हा राष्ट्राचा प्राण आहे. महाराजांनी पहिला प्रयत्न राज्यव्यवहार कोश तयार करून केला. प्राईम मिनिस्टरला पेशवा म्हणायचे नाही, त्याला पंतप्रधान म्हणायचे. कारकुनाला लेखक वा लेखनाधिकारी म्हणायचे. समुद्रावरच्या ॲडमिरल सरखेलाला आपल्या भाषेत सागराध्यक्ष म्हणायचे. एकदा संज्ञा बदलली की संवेदनाही बदलतात, त्यातूनच अस्मिता फुलतात अन मग त्या अस्मितासाठी माणूस अभिमानाने प्राण द्यावयासही तयार होतो. महाराजांनी अज्ञानदासासारख्या मराठी शाहिराकडून आपल्या शूरवीरांचे पोवाडे तयार करून घेतले अन गाणाऱ्या शाहिरांच्या हातात सोन्याचे तोडे घातले. खगोलशास्त्रावरती आणि कालगणनेवरती महाराजांनी बाळकृष्ण दैवज्ञ संगमेश्वरकर यांच्याकडून संस्कृतमध्ये करण कौस्तुभ नावाचा निखळ शास्त्रीय ग्रंथ लिहवून घेतला. अशा सुमारे 17-18 ग्रंथांचा आत्तापर्यंत शोध लागला आहे. अधिकही असतील.
महाराजांनी ही सरस्वतीची आराधना आपल्या लहानशा आयुष्यात केली.